पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचूक बरोबर का नाही करत? वांगचुक यांना पाठिंबा देत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवाजी पार्कात आंदोलन, ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवरती हल्लाबोल. किती धाका, तुमचा पापाचा कोंबडा हरवणारच आहे. हिंमत असेल तर आता निवडणुका जाहीर कराव्यात, शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवतीर्थावरती आयोजित आंदोलनामध्ये नगरसेवक राजूल संजय पाटील यांची उपस्थिती, सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं वक्तव्य. राजनाथ सिंहांच्या पाया पडून सुप्रिया सुळेंनी घेतला आशीर्वाद, दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीनंतरचा सुळेंचा व्हिडिओ व्हायरल. मारकुटा रमेश म्हात्रे पोलिसांना शरण, तरीही माज उतरला नाही. पोलीस स्टेशनमध्ये खुर्चीवरती हात ठेवून रुबाबात बसल्याचा व्हिडिओ चर्चेत. नीटचा निकाल लागताच सीबीआयचं पथक लातूरात ठाण मांडून मोटेगावकरच्या क्लासेसमध्ये चौकशी सुरू. आषाढी निमित्त वारकऱ्यांची पावलं पंढरीकडे, माऊलींची पालखी नातेपुते तर संत गजानन महाराजांची पालखी सोलापुरात मुक्कामी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूरहून पंढरपूरकडे मार्गस्थ. फिफा वर्ल्ड कपमध्ये स्पेन विरुद्ध अर्जेंटिनामध्ये अंतिम लढत. भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता सुरू होणार महामुकाबला. कल्याण डोंबिवली महापालिकेमधला मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना अखेर शरण आलेला आहे. कोर्टानं त्याची रवानगी ही न्यायालयीन कोठडीमध्ये केली आहे. डोंबिवलीमधील पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये आपल्या गुंडांसह घुसून रमेश म्हात्रेंना डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केली होती. या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक सुद्धा केली होती. पण कल्याण कोर्टानं त्याची जामिनावर सुटका केल्यानंतर डॉक्टर संघटना आक्रमक झाल्या. संघटनांकडून संपाचा इशारा देण्यात आला होता. अखेर हायकोर्टानं या प्रकरणाची सुमोटो दखल घेत म्हात्रेसह त्याच्या साथीदारांचा जामीन रद्द केला. दरम्यान हायकोर्टानं ठरवून दिलेल्या वेळेत म्हणजे आज संध्याकाळी रमेश म्हात्रे पोलिसांना शरण गेला. त्याला ताबडतोब कोर्टात दाखल करण्यात आलं, कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि कोर्टानं 3 ऑगस्टपर्यंत म्हणजे 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावली आहे. दरम्यान म्हात्रेचा पोलिसांना शरण गेल्याचा व्हिडिओ समोर आला. अजून सुद्धा गुर्मी कमी झालेली दिसत नाहीये. एखाद्या गुंडाप्रमाणे तो पोलीस स्टेशनमध्ये खुर्चीवर एक हात ठेवून बसला होता. आणि वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्कात ठाकरेंच्या शिवसेनेनं आज आंदोलन पुकारलेलं होतं. यावेळी उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचूक बरोबर का नाही करत? जो देश आपल्या सैनिकांचे बळी घेतोय त्याच्याबरोबर चर्चा, आणि जो माणूस आपल्या सैनिकांसाठी सोलार टेंट बनवतोय, अरे त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करून घ्या. या देशासाठी अशी माणसं होत नाहीत परत परत. सगळं हे जे काय बघतोय ना आज, सगळे तिकडे पोलीस फाटा वगैरे आणतायत, कोणासाठी आणताय? अरे एवढे घुसवा ना तर पाक व्याप्त काश्मीरमध्ये का नाही घुसवत तुम्ही? माझ्या नौजवान सगळ्या तरुण आणि या तरुणाई विरुद्ध तुम्ही आणखीन जे देशाच्या रक्षणासाठी सैन्यात जमा झालेले ते भरती झालेले तरुण वापरणार, म्हणजे तरुणांनाच तरुणाच्या विरुद्ध उभे करणार आणि तुम्ही काय तिकडे जिलब्या पडत बसणार? मेलोडी खाओ खुद जान जाओ, तो फिर मुझे बात करने की क्या बात है? आप जाओ उधर, कोने पे मेलोडी ले लो और सब खुद जान जाओ, जो भी जानना है जान लो, समझ जाओ. मैं तिकडे चॉकलेटच्या गोळ्या आणि आमच्या तरुणांना बंदुकीच्या गोळ्या. नाही हे सरकार, म्हणून मी म्हंटल ना आहोत ना आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, पण कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. काय अतिरेकाला उचलताय तुम्ही? आणि चादरी कशासाठी पाहिजेत?
मोदी सरकारला सांगतो की तुम्ही चादरीने वांगचुकना जरी झाकला असेल तरी तुम्ही सत्य झाकू शकत नाहीत. आणि तुमच्या पापावर तर पांघरून अजिबात घालू शकत नाही. तुमचं पाप उघड झालेलं आहे. किती झाका, तुमचा पापाचा कोंबडा हरवणारच आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या आंदोलनामधून सरकारवर हल्ला बोलला गेला त्याच आंदोलनामध्ये खासदार संजय दिना पाटलांची मुलगी शिवाजी पार्कात ठाकरेंच्या या आंदोलनात पोहोचल्या आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. राजोल पाटील या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. महापालिकेत झालेल्या आंदोलनामध्ये राजोल पाटील सहभागी झाल्या नव्हत्या. याआधीही त्या ठाकरेंच्या पक्षानं केलेल्या कुठल्याही आंदोलनामध्ये दिसल्या नाही. मात्र शिवतीर्थवर झालेल्या या आंदोलनामध्ये राजोल पाटील आल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. मला वाटतं चुकीचं झालेलं आहे, असं किडनॅपिंग झालेली आहे असं बघता येत आहे आपल्याला. पण नक्कीच आम्ही सगळे त्यांच्या सपोर्टमध्ये आहोत आणि देशाचं जे यूथ आहे ते एकदा सगळे एकत्र आलेले आहेत. कारण आम्हाला कळतंय की आमचं फ्युचर किती डिफिकल्ट स्टेटमध्ये आहे. आता पक्षाची जी भूमिका आहे मी त्याच्यासोबत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नदी असलेली खेडमधली जगबुडी तिनं धोक्याची पातळी आता ओलांडलेली आहे. जगबुडीच्या पुराचं पाणी आता खेडच्या मटन मच्छी मार्केट परिसरात शिरलेलं आहे. त्यामुळे इथं संपर्क तुटलाय तर त्या परिसरात अनेक दुकानांमध्ये पुराचं पाणीही शिरलेलं आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठी नदी असलेली जगबुडी नदी आता पात्राबाहेर आलेली आहे. धोकाची पातळी ओलांडलेली आहे. माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की मटन मच्छी मार्केटचा जो संपर्क आहे तो या ठिकाणी तुटलेला आहे. जर आपण बघितलं तर हे रेस्टॉरंट आहे, त्या रेस्टॉरंट पाण्याखाली गेलेलं आहे. अनेक लहान मोठी दुकानं जी आहेत ती या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आपण पाहतोय. जर या बाजूला जर आपण बघितलं तर ही पूररेषा आहे त्या बाजूला आणि त्या पूररेषेच्या जवळच कुठल्याही क्षणी या ठिकाणी पाणी जे आहे हे पोहोचू शकतं. आपण माझ्या जर पाठी बघितलं तर जगबुडी नदीचं हे मोठं पात्र आहे आणि खेड शहरामध्ये याच ठिकाणाहून जे पुराचं पाणी आहे हे शहरामध्ये शिरतं. अनेक जे व्यापाऱ्यांची दुकानं आहेत ही जे नदीच्या काठचा जो परिसर आहे त्या ठिकाणी पाणी जे आहे हे शिरतं आणि प्रचंड नुकसान होतं. आता जर आपण पाहिलं तर जगबुडी नदीची पाण्याची पातळी ही 7 मीटर ही धोक्याची पातळी आहे आणि जवळपास आता धोक्याची पातळी नदीनं ओलांडलेली आपल्याला पाहायला मिळते. पावसाचा जोर आहे तो अजूनही कायम आहे. त्याच्यामुळं कुठेतरी व्यापारी देखील धास्तावले आहेत. आतापर्यंत 2 वेळा खेड शहराला पुराने वेढलं होतं, 2 वेळा पूर भरला. आता 3ऱ्या वेळेला सुद्धा पूर भरण्याची जी शक्यता आहे ही वर्तवली जाते. त्यामुळं व्यापारी जे आहेत हे सतर्क झालेत, आपला माल सुरक्षित ठिकाणी नेत आहेत आणि पुन्हा एकदा जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. दरडप्रवण क्षेत्र असेल, पूरप्रवण क्षेत्रातील गावं असतील, सर्व गावांना अलर्ट जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 मराठी, खेड रत्नागिरी. आता कोकणामध्येच सिंधुदुर्गामध्ये 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर अखेर पावसानं पुन्हा दमदार पुनरागमन केलंय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाडा आणि पावसाच्या प्रतीक्षेत नागरिक होते त्यांना दिलासा मिळालाय. आंबोलीसह चौकुळ आणि गेळे परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि संपूर्ण परिसराला नवसंजीवनी मिळालेली आहे. पावसामुळे एकीकडे निसर्गाचं सौंदर्य खुलून गेलेलं आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय. पर्यटकांचा सुद्धा आनंद द्विगुणित झालेला आहे. गेल्या काही दिवसाच्या विश्रांतीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस जो आहे पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळते. आंबोलीमध्ये मी आहे आणि आंबोलीमध्ये आज दिवसभर मुसळधार पाऊस पडत आहे. रविवार असल्याने पर्यटकांनी मोठी गर्दी आंबोलीमध्ये केलेली पाहायला मिळते आणि पावसाने दमदार सुरुवात आंबोलीमध्ये केलेली आहे. आंबोली असेल, चौकुल असेल, गेळे असेल, चौकुळमधील नेनेवाडी असेल, केगदवाडी असेल, या सगळ्या भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे. धुव्वाधार पाऊस जो आहे आंबोलीमध्ये होताना पाहायला मिळतोय. पर्यटकांची मोठी गर्दी आज आंबोलीमध्ये रविवार असल्याने, विकेंड असल्यामुळे पाहायला मिळते आणि आज आंबोलीला मुसळधार पावसाने झोडपून काढलेला पाहायला मिळते. निश्चितच तब्बल 15 ते 17 दिवसाच्या विश्रांतीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली आणि चौकुळ, गेळे, केगदवाडी या भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने
निश्चितच शेतीच्या कामांना सुद्धा वेग आलेली पाहायला मिळते. याशिवाय वर्षा पर्यटनाला पसंती देणाऱ्या पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात आंबोलीमध्ये गर्दी केलेली पाहायला मिळते. भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, आंबोली.